वैकुंठात गेले आणि तिथं देवाच्या दरबारात देवाने बोलावलं ज्ञानोबारायना. तिथं अर्जुन महाराज जेवायला बसले होते. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला गी नारायणे, त्याची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. तेवढ्यात ज्ञानोबाराय गेले आणि ज्ञानोबारायना मध्ये या असं म्हणायला लागले भगवंत. अर्जुन महाराज जेवायला बसलेले, मुक्ताबाई सोबत होत्या. या 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 मध्ये म्हणताय. ज्ञानोबाराय जात नाही. आपल्याकडे प्रथा आहे, जो जेवायला बसलेला आहे त्यानं समोरच्याला म्हणावं या जेवायला. पण ज्ञानोबाराय म्हटले जेवायला या असं अर्जुन म्हणतोय, पण ज्याच्या घरची पंगत आहे त्यानं म्हटलं पाहिजे ना, देवानं म्हणावं ना. वाढणारी लक्ष्मी आमच्याकडे पाहत नाही आणि आम्ही काय जेवायला जावं. ज्ञानोबाराय परतणार तेवढ्याच लक्ष्मी मातेने आवाज दिला, माऊली एकच पदार्थ वाढायचा राहिला होता, रागावला तुम्ही, चालला, थांबा. मी तुम्हाला बाहेर एवढ्या करता उभं केलं की मला तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यायचंय. स्वतः लक्ष्मी माता आल्या, पांडुरंग परमात्मा भगवान विष्णू आले. ज्ञानोबारायांच्या चरणाचं तीर्थ घेतलं महाराज नवरा बायकोनी. आत घेतलं ज्ञानोबारायांना, ताटावर बसवलं. जसंच्या तसंच ताट, बसायला चंदनाचा पाट, ताटाला पाट, त्यावर चांदीचं ताट किंवा चांदीचा पाट, त्याच्यावर सोन्याचं ताट, अशा व्यवस्था. तसंच ताट ज्ञानोबारायांना वाढलं. सगळे पदार्थ वाढले. पदार्थ होते ब्रह्मरसाचे. फिरवा पाणी घ्या आता. अगोदरच अर्जुनाचं लेट झालं होतं ज्ञानोबारायांमुळे. पण ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईकडे पाहिलं. मुक्ताबाईंनी जी मान हलवली ती नकारार्थी होती. बोरगावकर, नाही रे ज्ञानदेवा, आणा दादा माझ्याकडे. जसंच्या तसं ते ताट ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईकडे दिलं. ते ताट मुक्ताबाईंनी आपल्या प्रेमाच्या पदराखाली झाकलं आणि जसंच्या तसं झाकून मृत्यूलोकात आणलं. ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी ताटी बंद केली आणि ऐकायलाच तयार नाही माझे ज्ञानोबाराय. ताटी लावून आत बसले ज्ञानदेव, निवृत्ती सोपान थकले करो नीव पाव. उघडा ताटी ज्ञानेश्वराता जगदोद्धाराला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. उघडा ज्ञानोबाराया ताटी. झाकलेलं ब्रह्मरसाचं ताट, त्या ताटावरचा पदर बाजूला केला आणि त्या ताटातले गोड पदार्थ मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगातून ज्ञानोबारायांना दिले. ज्या वेळेला दरवाजा उघडला ना, तो झोपडीचा नव्हता ओ बोरगावकर, तो ज्ञानेश्वरीचा होता, अमृता अनुभवाचा होता, चांगदेव 65चा होता आणि तुमच्या माझ्या अंतकरणातल्या हरिपाठाचा होता. म्हणून आपण जे खातोय ना ते ज्ञानोबारायचं अन्न आहे. त्या अन्नावर मस्ती नसते करायची, त्या अन्नावरती केवळ कृतज्ञता व्यक्त करायची असते. जेथे जी कृपाला जे वरू, तेथे जी म्हणे व्यभिचारू, तरी मी का भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे जिथं कृपा होते तिथं नसतं कृतज्ञ बनायचं. ज्या नाम साधनेनं आपल्याला ही वाणी दिली, आता त्याच वाणीच्या आधारावर हा देह सुद्धा तिकडे लावायचा. देह देवाचे कारणी विठोबार कुमारी. मला तर नाचावच वाटते भरत भाऊ आज. खरंच काय तुमच्या हातात देवानं गोडवा दिला, खरी कृपा आहे. आणि एवढं सगळं हे काय पैशाने मिळत नाही महाराज. एक गाय घ्यायला तयार होत नाही. तुम्ही सगळी दिग्गज माणसं इथं केवळ आणि केवळ या महात्म्यामुळे येत आहे. हे सिद्धेश्वर बाबा कसं काय तुमच्या हातात सापडला देव जाणे. इकडे एक शिवलिंग सापडलं आणि हे दुसरे महात्मे सापडले, महादेव त्यातल्या त्यात. खरोखर तारीख घ्यायला साधारणतः वर्ष तरी झालं असेल. 18 फेब्रुवारी तारीख, वर्ष. आता हे उत्सव असे असतात बाबा, रात्रीचं नाही सकाळचं द्या, सकाळचं नाही दुपारचं द्या, तुम्ही द्याल ते द्या, कारण ते उत्सवच आहे. पण मी महाराज उत्सव जरी असले तरी मी फार हातचा राखून तारखा देणार माणूस. मी एकदम दिवसाचं आणि विशेष फक्त शिवजयंती म्हणून एक दिवस कीर्तन करणाऱ्याला कीर्तनच देत नाही. ते काही सांगू नको बाबा. एक दिवस, अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही पार्ट आहे, अभिनय आहे का तो 1-2 तासाचा? त्याला 50 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो, लगाम घेऊन. दाढी वाढवताना चंद्रकोर लावली म्हणजे नाही जमत. ते नुसती दाढी वाढवायची, चंद्रकोर लावायची. लोक वर्षभर सांगतो तू दाढी ठेव, यंदा तुला शिवाजी राजा बनवणार. अरे तो दारू पितो दररोज, त्याला काय राजा बनवायचं? माझ्या महाराजांचं पार्ट घ्यायला सुद्धा जन्मोजन्माची पुण्याई लागते, आहे की नाही?
महाराजांचं नाव घेतलं की अंगात येतं आमच्या. हे रक्त सुद्धा तेच आहे. हे सगळं मावळे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचे. आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर का नाही? जितका वारकऱ्याला आहे तेवढा कोणाला नाही महाराज. सगळ्यात जास्त राजाचा आदर काय? राजे तर अनेक झाले, बादशाह अनेक झाले या देशात. ताजमहल बायको करता बांधणाऱ्या शहाजहान बांधणाऱ्याचे हात छाटून टाकले आणि रायगडावरती स्वतःचं घर विकून मंदिर बांधणाऱ्या मावळ्याचं नाव दिलं माझ्या रायरेश्वराच्या मंदिर. वैभव जगण्यातलं सिंहासन बाजूला सारून ताळपत्रीवर कीर्तनाला बसवत होते महाराज. इथं आमदार निवांत बसायला तयार नाही 10 मिनिट. शिवाजी महाराजांपेक्षा तर काम नसेल ना आमदाराला. आपलं बोलणं थोडं खुलं आहे. हे विशाल महाराज खोलेंचं कीर्तन आहे, झोमणारं कीर्तन आहे. पण आहे का कोणाची तयारी आज बसायला? क्वचित अशी माणसं आहेत. मी पहिलेली. आमचे भैयासाहेब रवींद्र प्रल्हादराव पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 6 वेळा विधानसभा लढवली. पण पायी पंढरीची वारी करणारा मी पाहिलेला महात्मा आहे. पायी वारी तेवढं तर घेतलंच पाहिजे महाराज. राजकारण सांभाळून आपल्या संप्रदायाच्या सगळ्या आचारसंहिता जोपासणं नाही जमत कोणाला. आता ते जमावं सगळ्यांना ही अपेक्षा आहे. थांबलं पाहिजे असं आहे. मला उद्या माणिकराव कोकाटे साहेब आहेत, सिन्नरचे आमदार. ते मंडळी म्हणत होते आमदार साहेब येणार आहे. म्हटलं मला बरं वाटतं आमदार साहेब कीर्तनाला येणार, या गोष्टीचा आनंद आहे. खरोखर ज्या लोकांनी कीर्तन ऐकले पाहिजे ते लोक जर कीर्तनात आले ना महाराज तर त्याचं परिवर्तन वेगळं होईल. हो, 1000 लोकांना सांगितल्यापेक्षा 1000चा जो मालक आहे त्याला सांगायचं ना. एका जिल्हा परिषद सदस्याने कीर्तन ऐकलं की जिल्हा परिषद गटात क्रांती होते. एका आमदाराने कीर्तन ऐकलं की तालुक्यात बदल होतो. संप्रदायाच्या बाबतीत लोकांकडे, वारकऱ्यांकडे, धोत्रावाल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो लोकांचा. हे जर सगळ्यात 288 लोकांनी केलं ना, तुम्हाला काय सांगावं महाराज. ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याशिवाय विधानसभेचं पाऊल सुद्धा चढणार नाही. इतकी क्रांती होऊ शकते. इतका मोठा संप्रदाय आपला, इतकी वैभव आहे संप्रदायाचं. असो, तुमचे 10 मिनिट जास्त घेतले, काही जास्त न घेता. त्यामुळे वेळेत थांबलेलं बरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं नको वाढवलेलं. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. नामरूपी साधनेला लागलेली 2 फळं. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. 3रं फळ सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. हे अंतकरण त्याचं निर्मळ होईल, चित्त पवित्र होईल. इतकं गंगाजळाची उपमा या चित्ताला दिलेली आहे. एवढं पवित्र होईल. गंगाजळ अनेक वर्ष एखाद्या बंद बाटलीमध्ये ठेवा, त्यात विकार उत्पन्न होत नाही, किडा उत्पन्न होत नाही. अशी परिस्थिती जर या नाम साधनेमुळे आपल्या चित्तावरती होत असेल तर आपण ती का घेऊ नये? हाच भला मोठा प्रश्न आहे. तुम्ही जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर नाम घ्या माता भगिनींनो. खूप नाम गा देवाचं. पाळणा हलवताना गा, बसताना गा, उठताना, निजल्याने गा. कसंही तुमची अवस्था कशी असो तुम्ही म्हणा. बाकी विठ्ठल 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 म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. हे जे गोजीरवानं पोरं दिसत आहेत ना, यांनाही म्हणा. मी तर सांगतो, ज्या वेळेला तुमच्या हातात पाळण्याची दोरी येईल त्यावेळेला भलतं सलतं काहीतरी म्हणू नका. म्हणा ना एखादा पाळणा, एखादी गवळण म्हणा, एखादा अंगाई गीत म्हणा. अनेक चांगले भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत म्हणा. तुम्ही म्हटलं पाहिजे पाळण्याची दोरी हातात आली, तुम्ही का चाललंय का घरी? घरी चाललंय तुम्ही? झालंय आपलं बरं का. तुम्ही आता लाईट गेली का आली? आमच्या गावातल्या एका माणसानं ऊर्जा मंत्र्याला पत्र लिहिलं. ऊर्जा मंत्र्याला, साहेब तुम्ही दिलेली तुमची लाईन नावाची पोरगी आमच्या घरी काही नीट नांदत नाही बुवा. सकाळी जाते, संध्याकाळी येते, कधी कधी चालू कीर्तनात जाते. आम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही. आम्ही तिचा घटस्फोट देतो. ऊर्जा मंत्र्याने ते पत्र वाचलं रे. म्हणे बापरे, फारच कंटाळलेला दिसतो आपला जावई. साहेब तुमची पोरगी आम्ही सांभाळू शकत नाही. हे वाचलं आणि लगेच साहेबांना पत्र घेतलं. जावई बापू, तुमचं पत्र वाचून फार वाईट वाटलं. आमची मोठी पोरगी इतकं चुकीचं वागेल असं आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं. पण काळजी करू नका, आम्ही आमच्या मोठ्या मुलीचा घटस्फोट आनंदानं स्वीकारतो. आम्ही तुम्हाला आमची लहानी मुलगी देतो. तिचं नाव आहे शिंगल फेज. तुम्ही तिला घेऊन जा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. अरे काय कल्याण? मोटारी चालतील की मशिनी चालतील आमच्या? आता काय होणार आहे?
शेवटी भावाची व्यवस्था करावी लागते जनरेटर आणून, तेव्हा कुठे दिवस भागतो. असं आहे झालंय बरं का आपलं. या गोजिरवाण्या बालकांवर संस्कार करायचे असतील आणि पवित्र चित्त अंतःकरण निर्मळ करायचं असेल तर तुम्ही खरंच गीत गा देवाचं. दररोज म्हणा, काही येईल ते म्हणा. निळोबाऱ्यांच्या, नाथांच्या, तुकोबाऱ्यांच्या, ज्ञानोबाऱ्यांच्या गवळणी इतक्या सुंदर आहे म्हणतात की वारकऱ्याला प्रेमात टाकणाऱ्या गवळणी. होते बहुता दिवसा आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखील पाहू दे, इथले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. निळोबार आहे. चला नामदेवरायांकडे. विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी, विटे उभी मूर्ती कृष्ण मूर्ती बहु काळी वो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी वो माय. यमुना जळे ही काळी वो माय. नाथ महाराज. तर परता वय माघारा, देह भाव कुडाला सारा. नाही संसारा सीतारा, नाही संसारा सीतारा. भेद भ्रम गेला कमल नैना, मुरली नको वाज मनमोहना. मुरली नको वाज मनमोहना. माऊली घनुवाते गुणगुणा, वारावाहिरून हे भवतार कुहा काना, भवतार कुहा काना. वेगी भेटवा का वेगी भेटवा, चांद बो चांदने, चापे बो चंदनो चंदनो चंदनो. चांद बो चांदने चांदने, चापे बो चंदनो. असं म्हणा बरं. तुमचं पोरग आनंदाने झोपेल आणि उठलेल्या पोराच्या चित्तावरती परिणाम सुद्धा होईल. हे केवळ आणि केवळ त्या शब्दातली ताकद आहे. अभंगाचा भाव संपलेला आहे. फक्त शेवटचे चरण तुमच्या लक्षात आणून देतो. सुंदर भैरवी म्हणतील, ज्याला नामरूपी साधनेचं बीज शुद्ध पेरता आलं त्याची वाणी अमृतासारखी होईल 1. देह देवाच्या कारणे जाईल 2. चित्त गंगाजळासारखं पवित्र होईल 3. सर्वांगानं तो निर्मळ होईल 4. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे गुण ज्याला मिळालेले आहेत, हे सगळे फळं ज्याला मिळालेले आहेत, त्याचं जर दर्शन समाजाला झालं तर त्या समाजाला त्याच्या दर्शनातून काय फायदा होईल. अभंगाचं शेवटचं चरण. देह देवाचे देवाचे कारण, देह देवाचे कारणी, कारणी कारणी देह 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 देवाचे देवाचे
तापदर्शने विश्रांती, जीवनातला ताप निवृत्त होऊन जातो म्हटलं असतं तर एक, पण जाती म्हटल्यावर त्रिविध ताप जळून नष्ट होतील. फक्त आणि फक्त नामसाधनेच्या बीजाच्या आधारावर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो.